आणि पोपटराव शामराव कोसे, मुक्काम मळठण, तालुका कर्जत, अध्यक्ष विनोबा भावे ग्राम विकास प्रतिष्ठान. सध्याची आता जिल्हा परिषद इलेक्शन येत आहे आणि कालच महानगर नगरपालिकांचे इलेक्शन झाले. त्याचे रिझल्ट आपण पाहिले. शहर आणि ग्रामीण असे दोन भाग महाराष्ट्रात तोडलेले दिसतात. शहरी लोकांना फार काही एवढं त्या इलेक्शनचं गांभीर्य लक्षात नाही, परंतु ग्रामीण भागात जो एक आता प्रसंग आला राजकारणी लोकांकडून आणि त्याचप्रमाणे शासनाकडून, शेतीमालाला बाजार नाही, अवकाळी झालेला पाऊस त्याचं नुकसान भरपाई नाही आणि यावर उमेदवार कसा आहे, ग्रामीण भागाचा विचार करणारा आणि महिला उमेदवार असतील तर त्या स्वतः निर्णय घेऊ शकतात का, यावर बरंचसं ह्या इलेक्शनचं अवलंबून आहे. खर्चाच्या बाबतीत कुणी जरी म्हणतात पैसे वाटावे लागतील, पण माझ्या माहितीप्रमाणे खेडी इतकेच पोळलेले आहेत की पैसा वाटप वगैरे न करता शेतकरी आपोआप चांगल्या उमेदवाराच्या पाठीमागं उभा राहील. त्या उमेदवाराची भूमिका ग्रामीण भागातील शेतकरी आणि शिक्षण, कारण काय मराठी शाळांवर जो काय आघात होतो आहे आणि मराठी शाळा बंद पडण्याच्या तयारीत आहेत, अशा वेळेस चांगला उमेदवार देऊन तो ग्रामीण भागात मुलांच्या शिक्षणासाठी काय करू शकतो, महिलांच्या आरोग्यासाठी काय करू शकतो आणि शेतीविषयी जे काय प्रशिक्षण पाहिजेत ते कशा पद्धतीने घेऊन शेतकऱ्याला उभा करू शकतो, अशा पद्धतीवर भविष्यात इलेक्शन उद्याचं अवलंबून आहे. त्याच